तुमचं सर्वांचं मी आपल्या ट्रेड विथ डिटेल या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आणि आज आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि गोल्ड ह्या तिघांच्याही चार्ट अनालिसिस करणार आहोत. मागच्या आठवड्यामध्ये काय काय झालं आणि पुढच्या आठवड्यामध्ये काय काय पॉसिबिलिटी आहे, काय काय होऊ शकतं, हे आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि एकदम प्रॉपरली आपण निफ्टीचं, बँक निफ्टीचं आणि गोल्डचं अनालिसिस करायला आता चार्टचं सुरुवात करणार आहोत. त्याच्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या ट्रेड विथ डिटेल हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही डेलीमध्ये आणि रोज चार्टचं अनालिसिस टाकत असतो. ते तुम्ही बघून तुमची ट्रेडिंगची जर्नी एकदम सोप्या प्रकारे सुरू करू शकता. आणि ते तुम्हाला व्हिडिओ दिसण्यासाठीच आमच्या ट्रेड विथ डिटेल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ते व्हिडिओ दिसतील. आणि चला तर आपण आता निफ्टीमध्ये बघूया की काय काय पॉसिबिलिटी आहेत, कोणकोणती इम्पॉर्टंट लेवल्स आहेत. आपण आता निफ्टीपासून सुरुवात करूया. चला तर मग आपण आता निफ्टीच्या चार्ट पासून सुरुवात करूया अनालिसिस करायला. आणि निफ्टीच्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता की कंटिन्यू रॅली झाली आणि त्याच्यानंतर हे 3 दिवस झालं कुठेतरी एक विकनेस आली. आणि ह्या विकनेसमध्ये आपल्यासाठी एक 2 इम्पॉर्टंट लेवल बनलेले आहेत, जे लेवल आहेत की 26,200चा आणि 25,690चा. हा फार इम्पॉर्टंट लेवल आहे आणि हा लेवलच आपल्याला ठरवणार आहे की निफ्टीमध्ये आता कुठल्या साईडची मुवमेंट येणार, म्हणजेच की वरच्या साईडची मुवमेंट येणार का निफ्टी थोडीशी विकनेसमध्ये येणार अजून. हे बघण्यासाठी हे 2 लेवल्स म्हणजेच की 26,500 आणि 25,690 इम्पॉर्टंट आहे. ते कसं काय तर तुम्हाला मी दाखवतो. तर आपण जाऊया वीकली चार्टवर निफ्टीच्या. आणि जेव्हा आपण वीकली चार्टवर येतो निफ्टीच्या, तेव्हा आपल्याला बघायला भेटेल की निफ्टीमध्ये एक, तुम्हाला चार्ट मोठा करून दाखवतो मी, की निफ्टीमध्ये इथं आपल्याला एक इन्व्हर्टेड हॅमर बनलेला दिसेल. आणि हेच इन्व्हर्टेड हॅमर आपल्यासाठी आता इम्पॉर्टंट राहणार आहे पुढच्या ट्रेडिंगसाठी. म्हणजेच की पुढच्या आठवड्याच्या ट्रेडिंगसाठी आपल्याला हा इन्व्हर्टेड हॅमर खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. कारण की आपण इन्व्हर्टेड हॅमर बद्दल ऐकलेलं आहे. जेव्हा इन्व्हर्टेड हॅमरचं लो ब्रेक होतो त्याच्यानंतर सेलिंग येते, आणि जेव्हा इन्व्हर्टेड हॅमरचा हा जो हाय आहे, हा हाय ब्रेक होतो, तेव्हा त्याच्यानंतर वापस बाईंग येते. हे आपल्याला माहित आहे. पण तुम्ही तर बघू शकता की इन्व्हर्टेड हॅमर आणि आपलं वरचं डिस्टन्स याच्यामध्ये एक 100 पॉईंटचा फरक तुम्हाला दिसेल. हा फरक कसं काय तर ह्याला कारण आहे हा मागचा रेजिस्टन्स. हा रेजिस्टन्स सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आणि जोपर्यंत हा रेजिस्टन्स ब्रेक होणार नाही, म्हणजेच की इन्व्हर्टेड हॅमरचा हाय सुद्धा ब्रेक झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर हा सुद्धा रेजिस्टन्स ब्रेक झाला पाहिजे. आणि जेव्हा हे 2 गोष्टी घडतील आणि जेव्हा कॅन्डल ह्या आपल्या रेजिस्टन्सच्या वर म्हणजेच की 26,200च्या वर सस्टेन करायला लागेल प्राइस, त्याच्यानंतर आपल्याला निफ्टीमध्ये वरच्या साईडला मुवमेंट बघायला भेटेल. आणि तसंच इन्व्हर्टेड हॅमरचा जो लो आहे म्हणजेच की 25,690चा जर खालच्या साईडला कॅन्डलनी ब्रेक केला तर कदाचित आपल्याला एक निफ्टीमध्ये विकनेस सुद्धा बघायला भेटेल. आणि आपण आता तुम्हाला मी दाखवतो की चार्टमध्ये की हा एरिया आपल्यासाठी आता खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्या पाहिजे ट्रेडिंगसाठी, ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला हा एरिया आता खूप इम्पॉर्टंट राहणार आहे आपल्यासाठी. म्हणजेच की 2 प्राइजेस 26,200 जर ब्रेक करून जर प्राइस वरती गेली तर आपल्याला कुठेतरी निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला भेटू शकते. आणि जर सोमवारी म्हणजेच की आता येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये जर 25,690 म्हणजेच की हा आपला सपोर्ट आहे, हा जर सपोर्ट जर ब्रेक केला, म्हणजेच की या सपोर्टच्या जवळ जर प्राइस आली, इथं जर रेड कॅन्डल बनवली आणि जर खालच्या साईडला सस्टेन केली, तर आपल्याला खालच्या साईडला सपोर्ट म्हणजेच की 25,400 आणि 25,110 पर्यंत प्राइस आलेली बघू शकता आपण, म्हणजे पॉसिबिलिटी आहे. पण हा जो सपोर्ट आहे आणि हा जो रेजिस्टन्स आहे, ह्याच्या जवळ प्राइस आल्यानंतर कोणती कॅन्डल बनवती, म्हणजे ब्रेकडाऊन करती का ब्रेकअप म्हणजे वरच्या साईडला जाती, हा बघणं सुद्धा फार महत्वाचं राहणार आहे. कारण की जर प्राइस ह्या इथपर्यंत आली आणि इथं ग्रीन कॅन्डल बनवली आणि जर वरच्या साईडला ब्रेकआउट दिली आणि वरच्या साईडला निघून गेली तर आपल्याला पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला भेटेल. आणि जर प्राइस इथं आली, रेड कॅन्डल बनवली, तर वापस खाली जायची सुद्धा पॉसिबिलिटी असू शकते. तसंच आत्ताच जर सोमवारी जर प्राइसनं इथं जर ग्रीन कॅन्डल बनवून वापस वरच्या साईडला जायला चालू झाली तर कदाचित प्राइस आपल्याला ह्याच एरियामध्ये फिरताना बघायला भेटू शकते. तसंच जर खालच्या साईडला रेड कॅन्डल बनवून ब्रेकडाऊन दिलं प्राइसनं तर आपल्याला खालच्या साईडला सुद्धा मुवमेंट आलेली बघायला भेटणार आहे. त्याच्यामुळे जर ट्रेड करायचा जर प्लॅन असेल तर आपल्यासाठी 2 लेवल्स खूप इम्पॉर्टंट आहेत, 26,200 आणि 25,690. हे तुम्ही तुमच्या चार्टमध्ये निफ्टीच्या नक्की मार्क करून ठेवा. त्याच्यानंतर आपण आता बघूया की बँक निफ्टीला, बँक निफ्टीमध्ये काय काय होतंय. आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण बघू शकता की सेम कंडिशन आहे बऱ्यापैकी.
बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक चांगली पॉझिटिव्ह मुवमेंट आली. त्याच्यानंतर कुठंतरी एक 3 दिवस झालं ब्रेक लागलाय पॉझिटिव्ह मुवमेंटला. आणि आता बँक निफ्टीमध्ये वरच्या साईडचं रेजिस्टन्स कोणतं आहे तर 58,600. 58,600च्या वरती जेव्हा प्राइस निघल त्याच्यानंतरच आपल्याला बँक निफ्टीमध्ये पॉझिटिव्ह मुवमेंट बघायला भेटणार आहे. म्हणजेच की 58,600चा हा जो रेजिस्टन्स आहे त्याचा समजा ग्रीन कॅन्डलनं जर ब्रेकआउट दिला आपल्याला आणि वरच्या साईडला जर प्राइस सस्टेन केली तर आपल्याला बँक निफ्टीची प्राइस वर जाताना दिसेल. तसंच हा जो खालचा सपोर्ट आहे म्हणजेच की सपोर्ट काय आहे तर 57,450चा. हा जर 57,450चा जो सपोर्ट आहे इथं जर प्राइसनं ब्रेकडाऊन दिला म्हणजेच की समजा रेड कॅन्डल बनली आणि खालच्या साईडला जर प्राइस जायला चालू झाली तर आपल्याला प्राइस मध्ये विकनेस यायला म्हणजेच की बँक निफ्टीमध्ये विकनेस आपल्याला दिसू शकते. त्याच्यामुळं हा एरिया इम्पॉर्टंट आहे. आणि हा एरिया आपण कसं काय काढला तर सेम बँक निफ्टीमध्ये सुद्धा इन्व्हर्टेड हॅमर बनलेला आहे. आणि इन्व्हर्टेड हॅमरचा जेव्हा हाय ब्रेक होतो म्हणजे वरच्या साईडला प्राइस निघती तर आपल्याला एक चांगली मुवमेंट वरच्या साईडला बघायला भेटते. आणि जर खालच्या साईडला ब्रेक होतो तर आपल्याला खालच्या साईडला मुवमेंट बघायला भेटते. त्याच्यामुळं आपण ट्रेड करण्यासाठी आपण हा एरिया म्हणजेच की हे दोन प्राइजेसला इम्पॉर्टन्स देणार आहोत पुढच्या आठवड्यामध्ये. त्याच्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला काय बघायचं की प्राइस ह्या दोन एरियाच्या मध्ये गेल्याच्या नंतर किंवा ह्या दोन एरियापाशी गेल्याच्या नंतर कशा प्रकारे मुवमेंट घेते, कोणते कॅन्डल बनवती, ब्रेकआउट देती का ब्रेकडाऊन देती, हे बघणं आपल्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. त्याच्यामुळं हा दोन एरिया म्हणजेच की 58,600 हा लेवल फार इम्पॉर्टंट आहे. आणि खालचा एरिया म्हणजेच की 57,450 ह्या दोन प्राइजेस आपल्यासाठी बँक निफ्टीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे ह्या दोन प्राइजेसला बँक निफ्टीमध्ये आपण इम्पॉर्टन्स देणार आहोत. त्याच्यामुळे हे दोन प्राइजेस तुम्ही नक्की तुमच्या चार्टमध्ये मार्क करून ठेवा जेणेकरून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे कशी मुवमेंट येऊ शकते किंवा चांगल्या प्रकारे सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला बघायला भेटतील की कशा प्रकारे वर्क करतात. तर आपण आता गोल्डच्या प्राइसचं अनालिसिस करणार आहोत. तर आपण आता गोल्डची प्राइस बघत आहोत. हे डे टाइम फ्रेम आहे आणि हा गोल्ड मिनी फ्युचरचा चार्ट आहे. ह्याची प्राइस आणि तुमच्या लोकल शॉप मधली प्राइस ह्याच्यामध्ये एक 5-6 हजाराचा फरक असतो. त्याच्यामुळं मी जे आता ही जी प्राइस सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक 5-6 हजार रुपये ऍड करून तुम्ही एक तुमचा अंदाज घेऊ शकता की गोल्डच्या प्राइसेसमध्ये काय होऊ शकतं. आणि एक ते तुम्ही एक लाईन बघू शकता, ही लाईन कॉन्स्टंट वर गेलेली आहे आणि ह्या लाईनला जशी मुवमेंट चालू झाली तसं कधीच येऊन प्राइसनं टच नाही केलं. पण गोल्डमध्ये एक विकनेस आली आणि गोल्डची प्राइस ह्या लाईनवर येऊन आता थांबलेली आहे. तुम्हाला दिसत असेल की गोल्डची प्राइस हे पहिले एक मोठी कॅन्डल आली या लाईनवर येऊन थांबली, त्याच्यानंतर एक ग्रीन कॅन्डल बनली ती त्या सुद्धा लाईनवर आहे आणि इथे एक हॅमर बनलाय. तिकडे आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये इन्व्हर्टेड हॅमर बनला होता. इन्व्हर्टेड हॅमर हा बऱ्यापैकी विकनेस टाईप मध्ये असतो आणि हॅमर हा पॉझिटिव्ह टाईप मध्ये असतो. आणि इथं आपल्याला हॅमर बघायला भेटतोय कशामध्ये तर गोल्ड मिनीमध्ये. तर आता गोल्ड मिनीमध्ये सगळ्यात चांगला सपोर्ट आहे तो म्हणजेच की 1,19,770चा हा सपोर्ट आणि हा एरिया आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. म्हणजेच की हा सपोर्ट आणि हा एरिया इथं जी प्राइस आहे ही आपल्यासाठी फार महत्वाची आहे. कारण की हीच आता प्राइस मेक आणि ब्रेक प्राइस आहे. म्हणजेच की जर गोल्डला जर वर जायचं असेल तर गोल्डनी इथूनच वर गेलं पाहिजे. आणि जर गोल्डला जर अजून जर विकनेस येणार असेल गोल्डमध्ये, जर गोल्डची जर प्राइस जर आता मोठी मुवमेंटमध्ये जर खालच्या साईडला अजून पडायचं असेल गोल्डला, तर गोल्डला हा एरिया म्हणजेच की 1,19,770 ला ब्रेक केलं पाहिजे. म्हणजेच की ह्याला ब्रेक केलं पाहिजे, ह्या लाईनला ब्रेक केल्यानंतरच आपल्याला गोल्डमध्ये खालच्या साईडची डाऊन साईड आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि गोल्डला जर वर जायचं असेल तर इथूनच प्राइस वर गेली पाहिजे, ना की ह्या प्राइसला ब्रेक करून. त्याच्यामुळे हा एरिया खूप मेक आणि ब्रेकवाला एरिया आहे गोल्डसाठी, खूप इम्पॉर्टंट एरिया आहे गोल्डसाठी. आणि जर शॉपची जर प्राइस काढायला गेली ह्या एरियाची तर 1,25,000च्या आसपासची प्राइस येते शॉपच्या मानानं. त्याच्यामुळं 1,25,000च्या वर जोपर्यंत गोल्ड आहे तोपर्यंत गोल्ड आता बऱ्यापैकी आपल्याला इथंच खेळताना किंवा इथून प्राइस वर जाताना आपल्याला दिसल. पण जेव्हा प्राइस 1,25,000ला ब्रेक करेल म्हणजेच की 1,19,770 इथल्या एरिया म्हणजे आपल्या चार्टनुसार म्हणजे गोल्ड मिनीच्या फ्युचरच्या प्राइसनुसार 1,19,770 म्हणजेच की शॉपच्या प्राइसनुसार 1,25,000 ची प्राइस जेव्हा गोल्ड ब्रेक करेल खालच्या साईडला आणि सस्टेन करेल तेव्हा आपल्याला गोल्डमध्ये अजून विकनेस बघायला भेटू शकते. तसंच इथून जेव्हा गोल्ड आता वर जायला चालू होईल तेव्हा गोल्डला 25,900 आणि 1,29,600 1,25,900 आणि 1,29,600
इथे थोडीशी बहुत आता सेलर बसलेले आहेत, त्याच्यामुळे थोडीशी इथं गेल्याच्यानंतर सुद्धा प्राइसला थोडीशी अडचणी निर्माण होताना आपल्याला बघायला भेटेल. त्याच्यामुळं पुढच्या आठवड्यामध्ये बघण्यासारखं महत्वाची गोष्ट हीच आहे की गोल्ड 1,19,700 ला सस्टेन करून इथून वर जातं का ह्याला ब्रेकडाऊन देऊन प्राइस खाली येते. गोल्डसाठी हा खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. म्हणजेच की शॉपच्या प्राइसनुसार, म्हणजेच की दुकानाच्या जर प्राइसनुसार बघायला गेलं तर 1,25,000 च्या प्राइस गोल्डची वर राहते आणि तिथून वरती निघून जाते का 1,25,000 ला ब्रेक करून गोल्ड अजून खाली पडतं. हे फार महत्वाचं राहणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये बघण्यासारखं गोल्डमध्ये सुद्धा. आणि हा एक चांगला सपोर्ट आहे. हा सपोर्ट तोडतो का नाही हे बघण्यासाठी आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. असंच जर तुम्हाला जर चार्टचं जर अनालिसिस आवडला असेल तर आमच्या ट्रेड विथ डिटेल हे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसंच ह्याच्यामध्ये सांगितलेले गेलेले लेवल्समध्ये कुठल्याच प्रकारची बाय सेल होल्ड ची रिकमेंडेशन नाही आहे. हे फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला गेलेला व्हिडिओ आहे. तुम्हाला कसल्याही प्रकारची बाय सेल किंवा होल्ड किंवा ट्रेड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरचा सल्ला घेऊ शकता. तसंच जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ट्रेड विथ डिटेल हे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.